इसी को जोड़ते ही सवाल है, 2 दिन की बरसात में मुंबई में हर तरफ सड़कों पर खड्डे ही खड्डे हैं। एक दिन में 442 पॉटहोल्स रिपोर्ट हुए हैं। कंक्रीट करने का दावा किया गया था, लेकिन लोग खड्डों में गिर रहे हैं। एक डेथ भी हो गई थी पवई में। आज भी कई वो सब मिले जिंकले। मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? रस्ते बनवणे आहे ना, रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे, बरोबर? धंदा कशा अर्थाने बोलतोय मी, की टेंडर काढायची, रस्ते बांधायचे, ते खराब झालेच पाहिजेत. ह्याच्यामध्ये सगळं तुम्ही सगळा जो नेक्सस आहे ना, तो सगळा तसाच येतो की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजे. खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचं टेंडर निघतं आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठच्याही प्रकारचे पनिशमेंट होत नाही. खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट निघतं, त्याच्यात करप्शन होतं, पुन्हा नवीन रस्ते बांधण्यासाठी परत नवीन टेंडर होतं. हे ज्या प्रकारचं जे चालू आहे, गेली अनेक वर्ष सुरू आहे ना, या सगळ्या गोष्टींना लोक त्रासलेले आहेत. त्या खड्ड्यातनं जात आहेत, त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. परंतु जे करतायत त्यांनाच वारंवार निवडून दिलं जात आहे. आता त्यांना जर समजा पटत असेल की बाबा हे घ्यायला किती काही खड्ड्यात घाला नाही तर कशातही घाला, हे आपल्याला मतदान करणारच आहेत, हा जर विश्वास असेल, तुम्हाला आयुष्यात चांगले रस्ते मिळू शकत नाहीत. करणाऱ्याच लोकांना जर समजा तुम्ही वारंवार निवडून देणार, कसे रस्ते तुम्हाला चांगले मिळणार? त्यांना असं वाटतंय आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय. त्याच्यामुळे 400 खड्ड्यांचं काय घेऊन बसलात तुम्ही? आणि हा विषय फक्त मुंबईचा नाही आहे, हा सर्व शहरांचा विषय आहे. फक्त काय आहे प्रॉब्लेम, जे बाहेरच्या राज्यांमधून येतात त्यांना महाराष्ट्रातले खड्डे दिसतात, फक्त त्यांची राज्य खड्ड्यात गेलेली दिसत नाहीत. सारखं चॅनलवरती आपलं दाखवायचं की मुंबईमध्ये काय झालंय आणि महाराष्ट्रामध्ये काय झालंय, बाकीच्या राज्यांमध्ये काय झालंय ते एकदा बघा. पण बरोबर बोलतोय ना मी? नाही, आता सीएम काय म्हटलं आणि मुद्दा परत उपस्थित राहतो की तुमचं म्हणणं आहे की शहरांमध्ये मुंबई सॉरी ऐकलं नाही. सीएम तुमच्या सगळ्या गोष्टींवर त्यांचं काय म्हणणं आलं सीएमचं, आणि दुसरं त्यालाच लागून तुमचा सगळ्यात मूळ मुद्दा परत असा येतो की मुंबई शहरावर सगळ्यात जास्त लोड येणं. आणि मुंबई शहरावरती नुसता लोड नाही येतोय, तो ठाण्यावरती येतोय, तो पुण्यावरती येतोय, नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्व शहरांवरती येतोय तो. हा एकट्या मुंबईवरती येत नाहीये. याचं कारण ज्या प्रकारे लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे जागृत राहायला पाहिजे त्या प्रकारे ते होत नाही. प्रत्येक जण, ते कसं आहे, पूर्वीच्या काळी एक ते वाक्य होतं ना, इंच इंच लढू, तसं आता लोकप्रतिनिधींचं एक वाक्य झालेलं आहे, इंच इंच विकू. त्या सगळ्या इंच इंच विकण्यामध्येच यांचा डेव्हलपमेंटला कोणाचाच विरोध नाहीये, पण त्याला कुठच्याही आकार उकार नसताना केलेली डेव्हलपमेंट ही तुमच्या अंगाशीच येणार.